भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 9 गुणावगुणातून गुरुतत्वबोध याचा भाग 3। अनेकात एकमेकांच्या संगतीत द्वैत भावना जोपासली जाते। तेच एकाकी एकटेपण आलं की मिळालेल्या एकांतात द्वैतापलीकडे असलेला श्रीकांत कळतो। साधकाची साधना साध्याच्या दिशेनं विनाशायास घडत जाते। काम क्रोधादी षड्रिपू दशेंद्रियांची विषयविकारताही एकांतात मावळते। म्हणून जेव्हा त्या कुमारिकेनं हातातील अनेक कंकणं दूर केली आणि एकच ठेवलं, तिची चिंता संपली। शुभ अशुभाचा विचार सरला। इष्टाचार शिष्टाचार या भिंतीही दूर झाल्या। आता करू ते कार्य हे त्या एकाचंच असं वाटलं। त्या एकासाठीच करायचं हा बहुमोल संदेश मला मिळाला, म्हणून मी त्या कुमारिकेला गुरुस्थान दिलं। राजा, अनेक साधनांपेक्षा एकच साधना साधायला हवी, ती म्हणजे चित्ताची एकाग्रता। अनेकत्वातून एकत्वात यावंच लागतं, पण तिथंही चित्त एकाग्र नसेल तर काही साधणार नाही। ती एकाग्रता मी शरकाराकडून शिकलो, त्यालाही मी माझा गुरु केलं। अवधूतांच्या गुरु आख्यानात राजा परीक्षित चांगलाच रमला होता। परीक्षिताची जिज्ञासू कृती त्याला परमार्थाकडे नेणारीच होती। शुकाचार्यांना त्यानं भागवत धर्म म्हणजे काय हे विचारलं होतं। शुकाचार्य सांगत असलेलं विवरण संपूच नये असं त्याला वाटत होतं। अवधूतांची कथा तर त्याला रंजक वाटली। गुरु या संज्ञेचं विवरण सोदाहरणानं अवधूत सांगत होते। अवधूतांचा विरक्त भाव यदुराजानं नेमका हेरला आणि त्यांना बोलतं केलं, याबद्दल त्याला यदुराजाचंही कौतुक वाटत होतं। इतक्यात शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, परमार्थ साधन व्यापारात विरक्ती हेच मुख्य भांडवल असतं। नुसती ज्ञानसाधना करून उपयोगी पडत नाही। ज्ञान अवश्य ऐकावं, पण ऐकल्यावर त्यावर चिंतन व्हायला हवं। आचरणात येण्यासाठी प्रयत्नशील असायला हवं। साधकानं विवेकाचा दीप आपल्या हातात सतत ठेवायला हवा। आपल्या अज्ञानाच्या वाटा उजळायला याचाच उपयोग होतो। साधनेत प्राणापान करून आसन स्थिरता, मन निश्चलता हे टप्पे साध्य करावे लागतात। इतकं करूनही प्रत्याहार हा ब्रह्मगिरीचा कडा पुढे येतच असतो। साधक शमदमानं मनाला वेढे घालून या निसरड्या पाऊल वाटेनं पुढे कसा जातो हे महत्त्वाचं असतं। साधकाचं सिद्ध होणं हे तितकं सोपं नसतं। सिद्ध होतो त्यालाच योगी म्हणावं। परीक्षिता, योग्यानं हे सर्व केलेलंच असतं। तनमनाच्या शुद्धीतून आणि प्राणापानाच्या साधनेतून तो चित्ताचं अनुसंधान त्या आत्मस्वरूपाकडे लावून बसतो। सोहम शब्दाचा मारा करून त्या श्रीहरीला हृदय मंदिरात बंदिवान करतो। त्यावेळेला त्याच्या शरीरात जी खळबळ होते ती ऐक। नाभीच्या खाली स्थित असलेली कुंडलिनी नामक आत्मशक्ती जागृत होते। ती त्या योग्याचं षडचक्र भेदन करते। त्यावेळी शरीरात जी स्थित्यंतरं होतात त्याचे धोकादायक परिणाम होऊ नयेत म्हणून तो आपलं वैराग्यरूपी चिलखत आणखीनच घट्ट करतो। त्याचे कामक्रोधादी षड्रिपू तत्वतः निर्बल होतात। तो ध्यानाच्या विवरात खोल खोल शिरतो। अनाहताचे ढोल कानी पडू लागतात। मनाची तन्मयता रूपी सतार
आपले दिडधा दिडधा असे स्वर छेडू लागते. या मनाच्या उन्मनी अवस्थेत त्याचं देहभान हरपतं. हेच योग्याचं सिद्ध लक्षण होय. शुकाचार्यांचं हे भाष्य परीक्षित राजा मन लावून ऐकत होता. शुकाचार्यांच्या डोळ्यात त्याला एक वेगळीच चमक दिसली. यदुराजाला अवधूतांना पाहून असंच वाटलं होतं. अवधूताचा विचार मनात येताच एकदम आठवल्यासारखं करून परीक्षित राजा म्हणाला, मुनिवर्य, आपण अवधूतानं शरकाराला गुरु केलं हे सांगत होतात. अवधूतांनी शरकारात काय पाहिलं? परीक्षिताच्या या प्रश्नानं शुकाचार्य उन्मनी अवस्थेतून खाली आले आणि आपण अवधूताख्यान सांगत आहोत हे आठवून ते म्हणाले. तेव्हा अवधूत यदुराजाला म्हणाले, मी शरकाराला गुरु केलं त्याचं कारण ऐक. राजा, एकदा मी गावातून चाललो होतो. वाटेत रस्त्याच्या कडेला एका लोहाराची भट्टी दिसली. लोहाराचा मुलगा भात्याचा दांडा ओढत होता. भट्टीत लोखंडाची कांब तापून लाल बुंद झालेली दिसत होती. लोहारानं तिला ऐरणीवर घेतली आणि त्यावर घणाचे घाव तो घालीत होता. तो त्याचा भाला किंवा बाण असं काहीतरी करीत असावा. मुलाचं भाता ओढणं आणि त्याचे ते घणाघात घालणं जणू एका लयीत चाललं होतं. ते आपल्या कामात गर्क होते. तेवढ्यात त्या रस्त्यानं कसलीशी मिरवणूक गेली. रथ, घोडे, वाद्यांचा कलकलाट, मध्ये हत्तीवर अंबारीत कुणीतरी विराजमान बसलं होतं. ती वैभवशाली मिरवणूक पाहण्यासाठी मार्गात बरेच लोक उभे होते. त्यातील उशिरा आलेल्या एका नवख्या माणसानं त्या लोहाराला विचारलं, काय हो, कुणाची मिरवणूक गेली ही? शरकार उत्तरला, मला माहीत नाही मिरवणूक केव्हा गेली ती. माझं लक्षच नव्हतं. मी माझ्या कामात व्यग्र होतो. अवधूत यदुराजाला म्हणाले, त्या शरकाराचं ते उत्तर मी ऐकलं मात्र आणि मला तो गुरुस्थानी वाटला. योगी आपल्या साधनेत असा मग्न असतो. तो लोकांतात असला तरी स्वतःच्या ठिकाणी तो एकांतातच असतो. त्याला भोवतीचं भान नसतं. आपलं ध्येय हेच त्याचं लक्ष्य असणं हे मला शरकारानं दाखवून दिलं. तो माझा गुरु झाला. आज एवढंच. यानंतरचा चौथा भाग आपण उद्या ऐकूया. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा दिला मुमुक्षुषी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली हाते करी समर्पित गुरु चरणाते. हरि ओम तत्सत.